मॅट्रिक्स म्हणजे काय होतं, तर रो आणि कॉलमची अरेंजमेंट होती आणि ते लिहिलं जात होतं स्क्वेअर ब्रॅकेट किंवा त्याला आपण रेक्टँग्युलर ब्रॅकेट म्हणतोय. त्या ब्रॅकेटमध्ये असे जे नंबर्स असतील ते नंबर रो आणि कॉलमच्या स्ट्रक्चर मध्ये लिहिले जात असतील तर त्या स्ट्रक्चरला आपण मॅट्रिक्स म्हणतोय. मग मॅट्रिक्स मध्ये आपण वेगवेगळे त्याची ऑर्डर बघितली. ऑर्डर कशा पद्धतीने बघितली हो? समजा मॅट्रिक्स 2 3 1 1 -1 4 असा जर मॅट्रिक्स असेल तर त्याची ऑर्डर करताना आपण काय करतोय? 2/3. बरोबर आहे. सुरुवातीला त्याचे रो किती आहेत बघतोय. फर्स्ट रो, सेकंड रो. आडव्या ज्या लाईन आहे त्याला आपण रो म्हणतोय. ते 2 रोज आहेत. इथं आपण 2 लिहितोय. आणि कॉलम्स किती आहेत? 3 कॉलम्स आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड. आणि कॉलमची संख्या आपण त्याच्या पुढे लिहितोय. म्हणजे 2 क्रॉस 3 याचा अर्थ 2/3 ही त्या मॅट्रिक्सची ऑर्डर असते. कोणते एक्झाम्पल या पद्धतीने आपण घेऊ शकतो ऑर्डर साठी? ते करत असताना आपण रो आणि कॉलमची संख्या ती घेत असतोय. ते बघितल्यानंतर आपण टाइप्स ऑफ मॅट्रिक्स घेत होतो. टाइप्स ऑफ मॅट्रिक्स मध्ये पहिला टाइप घेतला आपण रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्सला जो रो मॅट्रिक्स होता त्या रो मॅट्रिक्सला आपण काय म्हटलं होतं? हॅव्हिंग वन row is called as row matrix. सिंगल रो असेल तर त्याला आपण रो मॅट्रिक्स म्हणतोय. म्हणजेच या पद्धतीनं हा एक मॅट्रिक्स आहे की ज्यामध्ये 2 3 1 असे 3 एलिमेंट आहेत आणि ते 3 एलिमेंट म्हणजे हा एक रो आहे 2 3 1. कॉलम म्हणजेच 1 सेकंड आणि थर्ड. 3 कॉलम्स आहेत. पण आपल्याला कॉलम कितीही असू द्या, फक्त एक रो असेल तर आपण त्याला रो मॅट्रिक्स म्हणतोय. त्यानंतर कॉलम मॅट्रिक्स बघितलं होतं. कॉलम मॅट्रिक्स मध्ये फक्त एक काय होता? कॉलम होता. जे आपण इथं वर रो मध्ये लिहिलेला आहे त्याचा एक कॉलम होता. म्हणजेच इथं आता रो आहेत. फर्स्ट रो आहे, सेकंड रो आहे, थर्ड रो आहे, पण कॉलम मात्र एकच आहे. A matrix having single column is called as column matrix म्हटलं होतं. त्यानंतर आपण तिसरा टाइप बघितलेला होता रेक्टँग्युलर. बरोबर आहे. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स तिसरा टाइप आपला हा आहे रेक्टँग्युलर मॅट्रिक्स, की ज्यामध्ये डेफिनेशन होती काय? रोज आणि कॉलमची संख्या ही डिफरंट पाहिजे. अ मॅट्रिक्स with unequal number of rows and columns is called as rectangular matrix. जे की आपण एक्झाम्पल बघितलं होतं 2 3 1 1 -1 0. त्याची रोजची संख्या किती आहे सांगा? 2 आहे. 2 रोज आहेत असे. आणि कॉलम किती आहेत? 3/3.
म्हणजेच 2/3 आहे. म्हणजेच इथं जे रो आपण म्हणतोय रोची संख्या आणि कॉलमची संख्या समान आहे का हो? नाही सर. डिफरंट आहे. अशा पद्धतीनं डिफरंट रोज आणि कॉलमची संख्या असेल तर आपण त्याला हे रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणतोय. जसे की दुसरे एखादे एक्झाम्पल बघितलं तर 1 2 3 4 8 -7 यामध्ये सांगा रोजची संख्या किती आहे? 3 आहेत रोज. कॉलम किती आहेत? 3/2 रोज आहेत 3, कॉलम्स आहेत 3/2 तिची ऑर्डर झाली. 3/2 मध्ये रोज आणि कॉलम्स हे इथं सुद्धा आपल्याला वेगळे दिसत आहेत. म्हणजे रोज आणि कॉलम्स डिफरंट आले म्हणून हा मॅट्रिक्स हा झाला रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. इथपर्यंत झालेलं होतं सर्वांना आपलं, हो बरोबर सर. आहे? हो सर. आता आपण चौथा टाइप आपण घेतोय, लिहून घ्या. फोर्थ टाइप स्क्वेअर मॅट्रिक्स. सर्वांनी स्क्वेअर मॅट्रिक्स. रेक्टँग्युलर मॅट्रिक्सला अनइक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स होते. म्हणजे रोज आणि कॉलम्स हे इक्वल नव्हते. जसे आपण रेक्टँगलला लांबी आणि रुंदी ही इक्वल कधी नसते, म्हणून त्याला रेक्टँगल म्हणतोय. जर ती इक्वल असती तर आपण त्याला माईक बंद करा रे. कोणाच चालू आहे? माईक बंद करा. सर्व बाजू जर समान झाल्या तर आपण त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतोय. तसंच इथे आहे, इथं फक्त रोज आणि कॉलम्स वरती आपण ठरवतोय. जर नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे दोन्ही समान आले तर आपण त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणणार आहे. लक्षात येतंय? स्क्वेअर मॅट्रिक्सला काय सर्व बाजू समान असतात. आपल्या स्क्वेअरला हे माहित आहे. त्यानुसार ज्यावेळी रोज आणि कॉलमची संख्या ही समान येईल त्यावेळी त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणता येईल. मग त्याचे डेफिनेशन लिहूया. त्यामध्ये खाली मॅट्रिक्स with इथं अनइक्वल असेल का इक्वल असेल? इक्वल असेल. इक्वल नंबर ऑफ रोज, इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. रोज आणि कॉलमचे संख्या जी आहे ते जर इक्वल असेल तर त्याला म्हटलं जातं इज कॉल्ड ॲज स्क्वेअर मॅट्रिक्स. A matrix with equal number of rows and columns is called as square matrix. मेरी सर्वांनी डेफिनेशन ही हो सर. Yes, sir. इक्वल टू एन. त्याचा एक्झाम्पल आपण घेऊया. एक्झाम्पल फर्स्ट, a equal to 2 3 0 4. सांगा यामध्ये रोज आणि कॉलम्स किती आहेत? 2/2. 2/2. बरोबर आहे. 2 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत. म्हणजे हे रोज आणि कॉलमची ही जी संख्या आहे ती समान आली म्हणून आपण त्याला म्हणणार आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. तसंच दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. बी मॅट्रिक्स घेतोय आता.
वन तुम्ही तुमच्या ह्याच्यात कोणतेही एक्झाम्पल घेऊ शकता, हेच एक्झाम्पल घ्यावं असंही काही नाहीये. 4 5 9 आपले नंबर कोणतेही घ्या, फक्त तो टाईप तयार झाला पाहिजे. याचे रोज आणि कॉलम्स किती आहेत? 3/3. 3/3. 3/3. 3 रोज आहेत, फर्स्ट सेकंड थर्ड. हे 3 रोज आणि फर्स्ट columns. सेकंड थर्ड 3 कॉलम्स. आणि हे दोन्हीही समान असतील रोज आणि कॉलम्स, तर आपण त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. बरोबर आहे. एकच मॅट्रिक्स असले, एकच एलिमेंट असले. इथंही तयार झाला 2 ला 1/1 फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम झाला. हा रो मॅट्रिक्स सुद्धा आहे, कॉलम मॅट्रिक्स सुद्धा आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स सुद्धा आहे. तिन्हीही ते मॅट्रिक्स तयार होते. बरोबर आहे. हो सर. रोज आणि कॉलमची संख्या त्यात समान आली म्हटलं का आपण त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणणार. मग 1/1 असेल, 2/2 असेल, 3/3 असेल, 4/4 असेल, 5/5 असेल, 10/10 असेल, या ऑर्डरचे मॅट्रिक्स म्हणजे आपले स्क्वेअर मॅट्रिक्स झाले. झालं लिहून सर्वांनी? हे एक्झाम्पल लिहून झाले. हो सर. तुम्ही एक स्वतः एक्झाम्पल, अजून एक 2 एक्झाम्पल तुम्ही स्वतः लिहा. 2 एक्झाम्पल तुम्ही स्वतः लिहून घ्या. कोणतेही नंबर त्यामध्ये टाका आणि एक्झाम्पल लिहून घ्या. 4/4 चा एक लिहा वाटल्यास. माईक बंद करा. कोणाचं चालू आहे रे? माईक हे झाल्यानंतर बंद करत जावा. पूर्ण झाल्यानंतर आपलं उत्तर सांगितल्यानंतर माईक बंद करत चला. झाले का लिहून सर्वांचे मॅट्रिक्स? येस सर. हो सर. 2/2 लिहा, 3/3 लिहा किंवा 4/4 लिहा. कोणत्याही पद्धतीने आपण लिहिलं तरी चालतं. कोणाचं रे माय? थोरे, डोंगरे, अरे लक्ष ठेवत जावा की जरा. आता पुढचा टाइप घेऊया आपण. फिफ्थ. पुढचा टाइप फिफ्थ. झिरो मॅट्रिक्स. झिरो मॅट्रिक्स किंवा त्याला दुसरं नाव आहे नल मॅट्रिक्स. झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स. आता त्या नावानुसारच आहे. मॅट्रिक्सचा टाइप आपल्याला कळतोय. प्रत्येक टाइप आपण बघितलाय. स्क्वेअर मॅट्रिक्सला सर्व बाजूनी समान दिसत असतील तर आपण त्याला स्क्वेअर म्हटलं होतं. रेक्टँग्युलर मॅट्रिक्सला रेक्टँग्युलर आयताकृती स्ट्रक्चर जर दिसत असेल तर त्याला रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हटलं होतं. तसंच झिरो मॅट्रिक्स सुद्धा आहे किंवा नल मॅट्रिक्स. तर त्याचे डेफिनेशन काय आहे ते लिहून घ्या. डेफिनेशन आहे a matrix with
matrix with all elements, matrix with all elements 0 is called as zero matrix, is called as zero matrix or null matrix. झिरो मॅट्रिक्स म्हटलं जातं किंवा नल मॅट्रिक्स म्हटलं जातं, की ज्या मॅट्रिक्सचे सर्वच्या सर्व एलिमेंट जर झिरो असतील तर आपण त्या मॅट्रिक्सला झिरो मॅट्रिक्स म्हणतोय किंवा नल मॅट्रिक्स म्हणतोय. लक्षात येतंय? मॅट्रिक्सचे सर्वच्या सर्व एलिमेंट आपल्याला तिथं झिरो पाहिजेत. लिहून घेतले डेफिनेशन. आता एक्झाम्पल लिहूया त्यावरील. फर्स्ट एक्झाम्पल मला सांगा बघू. 0 0 0 0 0 0 0 0 बरोबर आहे. ए मॅट्रिक्स घेतला 0 0 0 0 की ज्याची ऑर्डर किती आहे? 2 by 2 2 by 2, 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत. पण त्यातील 2 by 2 ऑर्डरच्या या मॅट्रिक्स मधील सर्वच्या सर्व एलिमेंट हे झिरो आहेत, त्यामुळे आपण त्या मॅट्रिक्सला म्हणणार झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स. आता दुसरे एक एक्झाम्पल घेतलं 0 0 0, याची ऑर्डर सांगा. 3 by 3 by 3 बरोबर आहे. 3 by 3, 3 रोज आहेत, 3 कॉलम्स आहेत, त्यामुळं पण सर्वच्या सर्व एलिमेंट या 3 by 3 ऑर्डरच्या मॅट्रिक्सचे झिरो आहेत, म्हणून त्या मॅट्रिक्सला आपण म्हणणार आहे झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स. मग तो मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स असू द्या किंवा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असू द्या, दोन्हीपैकी फक्त सर्व एलिमेंट झिरो आले का आपण म्हणायचं त्याला झिरो मॅट्रिक्स आहे तो व नल मॅट्रिक्स आहे तो. तुम्ही एक एक्झाम्पल लिहा. C is equal to 0. अजून लिहून घ्या, एक दोन एक्झाम्पल लिहून घ्या. 3 by 2 ऑर्डरचा लिहा वाटल्यास किंवा 2 by 3 ऑर्डरचा लिहा. लिहिला? सर हा, सर त्या ठिकाणी बी मॅट्रिक्स आहे ना, त्या ठिकाणी आपण एक्स वाय झेड असं घेऊ शकतो मॅट्रिक्स म्हणून. फक्त कॅपिटल लेटर घ्यायचे. ए बी सी डी ई एफ जी एच आय झेड पर्यंत कोणतंही लेटर घ्या, फक्त ते कॅपिटल लेटर असावं. एक्स इक्वल टू ते म्हणून घ्या, वाय इक्वल टू म्हणा, अशा पद्धतीने म्हणा. फक्त असा एक मॅट्रिक्स आहे की त्या मॅट्रिक्सला एकच नोटेशन, वेगळं नोटेशन ते फिक्स त्याला दिलं जातं, ते आपण पुढे बघणार आहे. झाले का सर्वांचे हे? Yes, sir. yes sir. आता सिक्स्थ टाइप घेऊया. सिक्स्थ टाइप डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्सचे डेफिनेशन लिहून सुरुवातीला
अ स्क्वेअर मॅट्रिक्स बघा, डायगोनल मॅट्रिक्स हा सुरुवातीला तो स्क्वेअर पाहिजे. म्हणजे रोज आणि कॉलम्स हे ज्या मॅट्रिक्स मध्ये समान आहेत त्यालाच आपण कन्वर्ट जे म्हणणार आहे त्यामध्येच तो डायगोनल असतो. अदरवाईज त्यामध्ये डायगोनल नसतो. अ स्क्वेअर मॅट्रिक्स विथ non-diagonal entries with non-diagonal entries म्हणजे आपले एलिमेंट, त्याला आपण एंट्री सुद्धा म्हणू शकतो. एंट्रीज 0, the square matrix with non-diagonal entries 0 is called as diagonal matrix. माइक बंद करा. Is called as diagonal matrix. म्हणजे डेफिनेशन नुसार एक तर तो स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे आणि स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये परत काय पाहिजे, नॉन डायगोनल एंट्रीज. म्हणजेच डायगोनल सोडून राहिलेल्या सर्व जे एलिमेंट आहेत ते 0 पाहिजेत आपल्याला. डायगोनल सोडून सर्व एलिमेंट जर 0 असतील तर त्याला आपण डायगोनल मॅट्रिक्स म्हणणार आहे. आता ते एक्झाम्पल बघूया म्हणजे लक्षात येईल. एक्झाम्पल फर्स्ट, एक्स इक्वल टू, मी आता दुसरं नोटेशन घेतोय बघा, 2 0 0 4. हा पहिला तर स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का बघायचं. आहे का स्क्वेअर मॅट्रिक्स? येस हो. सर. आहे, कारण इथं 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स तर आहेच. डायगोनल म्हणजे कोणते झाले एलिमेंट? 2 4. हे एलिमेंट बघा, इथलं जे एलिमेंट आहे ते म्हणजेच आपली ही डायगोनल असते. 2 4 ही जी तिरकी लाईन आहे त्याला आपण कर्ण आपल्या जॉमेट्रीच्या भाषेत म्हणतोय, त्यालाच इथं मॅट्रिक्स मध्ये सुद्धा आपण डायगोनल म्हणतोय. डायगोनलला एलिमेंट आहेत आणि डायगोनल सोडून जे राहिलेले जे एलिमेंट आहेत, एंट्रीज आहेत, त्या सर्व कशा आहेत? 0 आहेत. म्हणजे इथं 0 आहे डायगोनल मध्ये, हे नाहीये, हे सुद्धा डायगोनल मध्ये नाहीये आणि पण ते 0 आहे. म्हणून हा मॅट्रिक्स झाला आपला डायगोनल मॅट्रिक्स. तसंच अजून एक एक्झाम्पल बघूया. y इक्वल टू 3/3 ऑर्डर घेऊया. म्हणजे 1 0 0 0 -2 0 0 0 6. याची ऑर्डर काय? 3/3. 3/3. म्हणजे हा स्क्वेअर मॅट्रिक्स तर आहे, रोज आणि कॉलम्स हे इक्वल आहे. आणि आता डायगोनल बघायचे. डायगोनल म्हणजे हे एलिमेंट 1 -2 6. हा 1 -2 6 हे जे आहेत ते डायगोनलचे एलिमेंट आहेत. आणि या डायगोनलच्या व्यतिरिक्त जे हे एलिमेंट आहेत राहिलेले, 0 इथं 0 आहे, इथं 0 आहे, परत वरती सुद्धा इथं 0 0, हे 0 आहेत, हे सुद्धा 0 आहेत. फक्त डायगोनलला काहीतरी एलिमेंट आहेत म्हणून त्याला डायगोनल मॅट्रिक्स म्हणायचं. आता तुम्ही एक एक्झाम्पल लिहून घ्या. स्वतःहून एक तिसरं एक्झाम्पल म्हणून लिहून घ्या. 3/3 काढा वाटल्यास. 3/3 ऑर्डरचा मॅट्रिक्स.
झालं सर. हा सांगा बघू मला एकदा. 500080002. हा अजून कोण सांगतंय? 200030003. ओके 100060000. ओके 600090001. ओके ठीक आहे. या पद्धतीने आपण डायगोनल मॅट्रिक्स म्हणतोय. आलं लक्षात डायगोनल मॅट्रिक्स. Yes, आता sir. नेक्स्ट टाइप घेऊया आपण 7वा टाइप, स्केलर मॅट्रिक्स. 7वा टाइप लिहा, स्केलर मॅट्रिक्स. आता त्याच्या डेफिनेशन घेतोय, त्यावरून तुमच्या लक्षात येईल. डेफिनेशन देऊन घ्या खाली. अ डायगोनल मॅट्रिक्स, a diagonal matrix with same or त्याला इक्वल म्हणतोय, with same or equal diagonal entries. माइक बंद करा. with same or equal diagonal entries is called as scalar matrix. Scalar matrix. सुरुवातीला तर तो एक तर डायगोनल मॅट्रिक्स पाहिजे, आणि डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे आपण बघितलंय की जो स्क्वेअर मॅट्रिक्स असतोय आणि डायगोनलला फक्त ते एलिमेंट असतात. डायगोनलला एलिमेंट असले का आपण त्याला डायगोनल मॅट्रिक्स म्हणतोय. म्हणजे डायगोनलचे एंट्री सोडून सर्व जर एंट्री जर 0 असतील तर आपण त्याला डायगोनल मॅट्रिक्स. आणि या डायगोनल मॅट्रिक्स मध्ये आपण झालेल्या एक्झाम्पल मध्ये जे बघितलेलं आहे, त्यामध्ये डायगोनलचे जे एलिमेंट होते ते वेगवेगळे एलिमेंट होते. म्हणजे 2 3 4 1 -3 6 अशा पद्धतीने वेगवेगळे एलिमेंट तुम्ही घेतले. तर तेच डायगोनलचे एलिमेंट जर आपण सेम घेतले तर आपण त्याला म्हणणार आहे स्केलर मॅट्रिक्स. आता एक्झाम्पल वरून तुमच्या लक्षात येईल. A इक्वल टू मॅट्रिक्स घेतो 6 0 0 6. हा किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे? 2x2. हा डायगोनल मॅट्रिक्स आहे का हो? हो सर. हो सर. आहे. कारण महत्वाची पहिली कंडिशन काय डायगोनल मॅट्रिक्सची? हे जे डायगोनल एलिमेंट जे आहेत ते डायगोनल एलिमेंट सोडून राहिलेले एलिमेंट हे 0 पाहिजे. म्हणजे राहिलेले हे 2 एलिमेंट 0 आहेतच. आणि आता डायगोनल मॅट्रिक्स आहे ऑलरेडी. त्या डायगोनल मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला एक वेगळं दिसते काय? तर हे 2 डायगोनलचे जे एलिमेंट आहेत हे दोन्ही समान दिसत आहेत, सेम दिसत आहेत. आणि जर त्या डायगोनल मॅट्रिक्सचे हे डायगोनलच्या एंट्री जर सेम किंवा इक्वल आलेल्या असतील तर त्याला म्हणायचं आपण स्केलर मॅट्रिक्स. मग इथं 6 6 येऊ द्या, 2 2 येऊ द्या, 4 4 येऊ द्या, -1 -1 येऊ द्या, -2 -2 येऊ द्या, 10 10 येऊ द्या. डायगोनलचे एलिमेंट इक्वल आले का आपण त्याला स्केलर मॅट्रिक्स म्हणणार आहे. आता अजून एक एक्झाम्पल घेतो, तेही बघा. 3x3 ऑर्डरचं घेऊया. 2 0 0 0 2 0
0 0 2 किती ऑर्डर 3/3. आता डायगोनलचे एंट्रीज कशा आहेत तो 2 2 सेम आहेत का? हो. होय सर. बरोबर आहे. डायगोनलला जे एंट्रीज आलेले आहेत ते सेम आलेले आहेत 2 2 2. आल्यामुळे आपण त्याला स्केलर मॅट्रिक्स म्हणतोय. स्केलर मॅट्रिक्स. आता तुम्ही एक एक्झाम्पल लिहून घ्या ते तुमच्या पद्धतीनं. फक्त डायगोनल एंट्री सेम करून ते एक्झाम्पल लिहायचंय तुम्हाला. -2 0 0 -2. हा बरोबर आहे. -2 0 0 -2 3 0 0 0 3 0 0 0 3. ओके. 7 0 0 7 0 0 0 7. 9 0 0 0 9 0 0 0 9. बरोबर आहे. 0 0 4 0 0 0 0. 0 0 शेवटचं तुम्ही परत 0 म्हणला, लास्टला 4 येईल ना. 4. हा या पद्धतीनं हा स्केलार मॅट्रिक्स आहे. आता स्केलार मॅट्रिक्स वरती एक कंडिशन आहे. ती काय कंडिशन आहे ते आपण 8व्या टाइप मध्ये बघूया. 8वा टाइप आहे युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स किंवा त्यालाच दुसरं नोटेशन आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि याला मात्र नोटेशन ब्रॅकेट मध्ये लिहा कॅपिटल आय नोटेशन दिलं जातं. या युनिट मॅट्रिक्सला नोटेशन कॅपिटल आय दिलं जातं. म्हणजे ए टू झेड जे लेटर्स आहेत त्यातील एक लेटर आय जे आहे ते फिक्स युनिट किंवा या आयडेंटिटी मॅट्रिक्सलाच यूज करायचं आहे. त्याला वेगळं नोटेशन एक्स ए बी सी हे यूज करायचं नाहीये. बाकी सर्व मॅट्रिक्सला तुम्ही ए बी सी डी यूज करा, पण युनिट मॅट्रिक्सला मात्र आय हे नोटेशनच यूज करायचं. फक्त या युनिट मॅट्रिक्सलाच आय नोटेशन यूज करायचं. आता त्याची डेफिनेशन काय असेल ती बघूया. येऊन घ्या. सुरुवातीला तर तो स्केलर मॅट्रिक्स पाहिजे. अ स्केलर मॅट्रिक्स with all diagonal entries, with all diagonal entries 1. all diagonal entries या 1 पाहिजे. is called as unit matrix or identity matrix. स्केलर मॅट्रिक्स मध्ये डायगोनलला आपण 2 2 2 3 3 3 4 4 4 -2 -2 अशा पद्धतीने लिहित होतो. तर या स्केलर मॅट्रिक्स मध्ये जर डायगोनलला आपण 1 1 1 हे जर सेम लिहिलं तर तो ऍक्च्युअली स्केलर तर मॅट्रिक्स आहेच, पण जर 1 1 1 हे जर एलिमेंट आले
तर आपण त्याला एक फिक्स मॅट्रिक्स म्हणणार आहे, युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे तो मॅट्रिक्स असेल, तो मॅट्रिक्स लिहिता येईल आपल्याला कशा पद्धतीनं? 1 एक्झाम्पल 0 0 1. बरोबर आहे. A इक्वल टू 1 0 0 1 आणि B इक्वल टू म्हटलं 3/3 ऑर्डरचा लिहायचा असेल तर 1 0 0 0 1 0 0 0 1. लक्षात आहे. डायगोनल एंट्रीज 1 1 आल्या तर आपण त्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स म्हणणार आहे. किंवा 1 1 1 3/3 ऑर्डरचा असेल तर 1 1 1. 4x4 चं एक मॅट्रिक्स लिहा बघू तुम्ही. सॉरी, इथं आपलं हे राहिलं, प्रत्येकाने हे ए बी नोटेशन आहे ते काढा. माझं यामध्ये राहिलं आय नोटेशन टाकायचं आहे आपल्याला. इथं प्रत्येक मॅट्रिक्स जो आहे तो आयडेंटिटी मॅट्रिक्सचा आय नोटेशन न घ्यायचा, ए बी सी न घ्यायचाच नाहीये. झालं सर. सांगा 4x4 चा मॅट्रिक्स मग. 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1. ओके. 4x4 ऑर्डर साठी डायगोनल 1 1 1 1 4 वेळा येणार डायगोनलचे एलिमेंट, आणि बाकी जे राहिलेले एलिमेंट आहेत ते सर्वच्या सर्व झिरोच टाकायचे आपल्याला. आलं लक्षात सर्वांच्या? युनिट मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्सचं. ठीक आहे. पुढचा बघूया टाइप आपला 9वा टाइप आहे ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स आहे हा. ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स. हेडिंग टाका 9वा ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स, की ज्यामध्ये ठेवून घ्या खाली डेफिनेशन म्हणजे लक्षात येईल. अ मॅट्रिक्स with a matrix with elements, a matrix with elements either above or below, वर किंवा खाली, either above or below leading diagonal, लीडिंग किंवा त्याला ब्रॅकेट मध्ये म्हणा वाटल्यास मेन, लीडिंग किंवा मेन डायगोनल
0 leading or main diagonal 0 is called as triangular matrix. ज्या मॅट्रिक्स मध्ये डायगोनलचे जे एलिमेंट आहेत डायगोनलच्या वरचे सर्व एलिमेंट जर 0 असतील किंवा डायगोनलच्या त्या खालचे सर्व एलिमेंट जर 0 असतील तर त्या दोन्ही स्ट्रक्चर वरून आपण त्याला म्हणणार आहे ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स. मग याचे दोन टाइप पडणार. त्या डायगोनलच्या वरती जर सर्व एलिमेंट जर 0 आले तर त्याला एक वेगळा टाइप होणार आणि डायगोनलच्या खालचे सर्व एलिमेंट जर 0 आले तर त्याला आपण वेगळा ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स म्हणणार. वरच्या आणि खालच्या कंडिशन वरून आपण ट्रिअँग्युलर मॅट्रिक्सचे परत दोन टाइप्स करतोय. हे लिहून झालं सर्वांचं? येस सर. हो सर. लिहून घ्या मग खाली 9A म्हणा वाटल्यास, कारण 9व्याच मॅट्रिक्सचा ट्रिअँग्युलर मॅट्रिक्सचे हे दोन टाइप आहेत. पहिला आहे त्यातला अप्पर ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स मग त्याची कंडिशन काय असेल बघा. मग त्या मेन डायगोनलच्या वरचे एलिमेंट 0 असतील का खालचे एलिमेंट 0 असतील त्या अप्पर मॅट्रिक्स साठी ते बघूया. मग त्यासाठी आहे लिहून घ्या अ मॅट्रिक्स विथ below diagonal entries zero is called as upper triangular matrix. अप्पर ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स की ज्या मॅट्रिक्स मध्ये जे आपल्याला डायगोनल दिसते त्या डायगोनलचे खालचे एलिमेंट जर 0 असतील तर त्याला अप्पर ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. कारण का तर खाली 0 आहेत पण अप्पर साइडला तो मॅट्रिक्सचा ट्रिअँगल तयार होतोय. अप्पर साइडला ट्रिअँगल त्या एलिमेंटचा तयार होतोय म्हणून त्याला अप्पर ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स म्हणतात. आणि अप्पर ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स कधी तयार होतो ज्यावेळी त्या डायगोनलचे खालचे एलिमेंट सर्व 0 असतील त्यावेळी. आता एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल वर येईल लक्षात आपल्या. एक्झाम्पल फर्स्ट A equal to matrix 2 4 -1 0 3 6 0 0 1. हा किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे? 3 बाय 3 ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे. सुरुवातीला डायगोनल कुठे आहे बघायचा. मेन डायगोनल कुठे आहे? हा डायगोनल आहे 2 3 1 या डायगोनल एंट्रीज आहे. तर या डायगोनलच्या खालचे एलिमेंट काय आहे तो 0 0 0 0. हे जे 2 3 1 दिसतंय या 2 3 1 च्या 0 खालचे सर्व एलिमेंट हे 0 आहेत
आणि हे 0 असल्यामुळं आपल्याला इथं त्या एलिमेंटचा एक ट्रिअँगल तयार झालाय बघा. दिसतोय का सर्वांना? येस सर. त्या पद्धतीनं तो ट्रिअँगल तयार झालेला आहे आणि अप्पर साइडला ट्रिअँगल तयार झालेला आहे, म्हणून त्याला अप्पर ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. तसंच दुसरे एक एक्झाम्पल बघूया. b इक्वल टू, आता 2/2 साठी सुद्धा घेऊ शकतो आपण 2 1 0 4. यामध्ये सुद्धा आपण बघू शकतोय की हे जे डायगोनल एलिमेंट्स 2 4 आहेत, त्या 2 4 च्या खालचे एलिमेंट म्हणजे एकच एलिमेंट आहे पण तो 0 आलेला आहे आणि वरती मात्र तिथं काहीतरी एलिमेंट आलेला आहे, म्हणजेच इथं वरती आपल्याला ट्रिअँगल तयार झाला. एलिमेंट असणारे जे ट्रिअँगल तयार झालेला एलिमेंट वरून तो अप्पर साइडला झालेला आहे, म्हणून याला आपण अप्पर ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स म्हणतोय. तसंच एक्झाम्पल लिहून घेतलं सर्वांनी? येस सर. तसंच 9b त्यालाच कंपॅरेटिव्हली लगेच घेऊन टाकू. लोअर ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे अप्पर समजला असेल तर लोअर आपल्याला लगेच सांगता येईल. लोअर ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स काय असेल सांगा बघू डेफिनेशन. अ मॅट्रिक्स विथ अप्पर ट्रिअँग्युलर मॅट्रिक्सला बिलो डायगोनल एंट्रीज आर 0 होत्या, म्हणजे डायगोनलच्या खालच्या. इथं असेल अबोव डायगोनल एंट्रीज आर 0 with above diagonal entries 0 is called lower triangular matrix. की ज्या मॅट्रिक्स मध्ये मेन डायगोनलच्या वरच्या सर्व एंट्रीज जर 0 असतील तर आपण त्याला लोअर ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स. खालचे एलिमेंट 0 असतील तर अप्पर ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स, वरचे एलिमेंट 0 असतील तर लोअर ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स. हा कंपॅरेटिव्हली डिफरन्स जर लक्षात ठेवला तर आपल्याला दोन्ही ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स लक्षात ठेवता येतील. म्हणजे एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. फर्स्ट A इक्वल टू मॅट्रिक्स घेतोय मी 2 0 0 1 -1 0 6 2 4. आता याचे मेन डायगोनल एंट्रीज या पद्धतीने आहेत. 2 -1 4 आहे आणि त्याच्या वरच्या एंट्रीज कशा आहेत? 0 आहेत सर्व. या वरच्या एंट्रीज 0 असल्यामुळं खालच्या साइडला आपल्याला हा ट्रिअँगल तयार झाला बघा, म्हणजे लोअर साइडला ट्रिअँगल तयार झालेला आहे, म्हणून त्याला लोअर ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स म्हणतोय आपण. तसंच B इक्वल टू 3 0 4 6 हे घेतलं. हेही बघा डायगोनल एंट्रीज 3 6 आहेत, त्याच्या वरचे एलिमेंट 0 आहेत, पण त्यामुळं इथं ट्रिअँगल तयार झाला आणि त्या ट्रिअँगलला आपण लोअर ट्रिअँग्युलर मॅट्रिक्स म्हणतोय. त्याचे 2-2 एक्झाम्पल तुम्ही लिहा. अजूनही प्रत्येकाचे 2-2 एक्झाम्पल लिहा. तर पाठीमागची डेफिनेशन दाखवा की.
कोणते? 9B. आवाज येत नाही तुझा. बी एकदा सांगता का? लोअर ट्रँग्युलरची. हा सांगतो, लिहून घ्या. अ मॅट्रिक्स हॅव्हिंग above diagonal entries 0, above diagonal entries 0 is called as lower triangular matrix. A matrix having above diagonal entries 0 is called as lower triangular matrix. ठीक आहे, सर्वांनी प्रेझेंट इथे जरा. दुबल मंगेश, प्रेझेंट. हकीम, प्रेझेंट सर. लेंडवे, प्रेझेंट. शिंदे आशिष, प्रेझेंट सर. बसुटे, ज्याची प्रेझेंट आहे त्यांनीच ती माईक चालू करत चला. बागवान साहिल, प्रेझेंट. हाके अविनाश, प्रेझेंट सर. जोगळेकर, प्रेझेंट सर. लेंगरे अर्जुन, प्रेझेंट सर. शिंदे ओम, यशवंत सर, प्रेझेंट शशिकांत, सर. प्रेझेंट सर. ओम शिष्यकांत ना. हा, चव्हाण बाळकृष्ण, चव्हाण बाळकृष्ण, कांबळे प्रथमेश, यादव प्रेम, प्रेझेंट सर. कांबळे विश्वजित, येस सर. लोणावळे अजित, येस सर. काळे सुहास, प्रेझेंट सर. जाधव संकेत, प्रेझेंट सर. केंदळे प्रथमेश, प्रेझेंट सर. कोळेकर रोहित, रोहित कोळेकर, शेळके ज्ञानदीप, प्रेझेंट. हा, तोरे आणि सिद्ध, प्रेझेंट सर. मोहिते रोहित, प्रेझेंट सर. धोत्रे ऋषिकेश, प्रेझेंट सर. गोरे विश्वास, प्रेझेंट सर. भोसले सौरभ, प्रेझेंट सर. पांढरे अविराज, पांढरे, तांबोळी इम्रान, प्रेझेंट सर. पाटील चैतन्य, प्रेझेंट सर. सिंडगे वानदास, प्रेझेंट सर. पाटील पवान, प्रेझेंट सर. पूर्वज सोहाम, येस सर. संकेत सुतार, आहे का संकेत सुतार? प्रेझेंट सर. वैष्णव लोकरे, सर प्रेझेंट सर. प्रेझेंट. लोकरे वैष्णव प्रेझेंट सर. शेकळे यश, येस सर. जाधव शुभम, प्रेझेंट सर. मुळीक सार्थक, प्रेझेंट. जाधव वैभव, डोंगरे दिग्विजय, प्रेझेंट सर. मोरे संजय, दुधाळ स्वप्नील, डाणे कन्हैया, आसुदे किरण, प्रेझेंट सर. जगताप आशिष, प्रेझेंट सर. गिरसागर वैभव, प्रेझेंट. बेद्रे विश्वजित, बोराटे विनीत, प्रेझेंट सर. जोडवे समर्थ, मुळे अथर्व, प्रेझेंट सर.
चव्हाण वैभव. वैभव प्रेझेंट चव्हाण. सर. आगवणे प्रतीक. प्रेझेंट सर. पवार साहिल. प्रेझेंट सर. पवार श्रीनाथ. प्रेझेंट सर. साळुंके अवधूत. साळुंके. चव्हाण प्रथमेश. प्रथमेश चव्हाण नाही का? माने अथर्व. उपस्थित सर. पिसे सनी. झणझणी नागेश. यस सर. डोंगरे सुदर्शन. प्रेझेंट सर. गायकवाड अभिजित. प्रेझेंट सर. वाघमारे संकेत. गालफड निखिल. प्रेझेंट सर. शिंदे ओम. प्रेझेंट सर. बोडके सौरभ. नाहीये. पाटोळे स्वप्नील. डहाणे निखिल. प्रेझेंट सर. डोंगरे संकेत. प्रेझेंट सर. महामुरे शुभम. प्रेझेंट सर. यल्लाटीकर प्रमोद. प्रेझेंट सर. कोणतेच राहिले का प्रेझेंट आता यामध्ये? सनी पिसे सर. प्रेझेंट ते देत जावं की त्या त्या वगैरे. अजून ठीक आहे, तर आपण थांबूया. राहिलेला जो पार्ट आहे उद्याच्या लेक्चरला आपण घेऊया. वेगवेगळे टाईपचे एक्झाम्पल जे आहेत ते सर्वांनी मात्र अजूनही एक दोन एक्झाम्पल सर्वांनी लिहा. प्रत्येक